सिल्लोड प्रतिनिधी .18 जुनापाणीवाडी लिहाखेडी ता. सिल्लोड येथील नागनाथ देवस्थान येथे नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या सामन्यांचे उद्घाटन खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या कुस्त्यांना तब्बल 40 वर्षांची परंपरा असून यंदाच्या स्पर्धेत मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांतील जवळपास 300 पैलवानांनी सहभाग घेतला. यावेळी खासदार डॉ. कल्याणराव काळे व आमदार अब्दुल सत्तार यांनी आखाड्यातील मल्लांना शुभेच्छा देत दमदार कुस्त्यांचा आनंद घेतला. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की कुस्ती हा केवळ खेळ नाही, तर हा मातीतला खेळ असून आपल्या ग्रामीण संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडलेली सांघिक भावना आहे. 4 दशकांपासून सुरू असलेली ही कुस्ती परंपरा पुढे नेणे आणि नवोदित मल्लांना प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. नागपंचमीच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या या कुस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेली क्रीडा संस्कृती आजही जिवंत असल्याचे पाहायला मिळाले. विविध ठिकाणांहून आलेल्या मल्लांनी आखाड्यात आपले कौशल्य पणाला लावत उपस्थित कुस्तीप्रेमींची मने जिंकली. यावेळी आयोजक, ग्रामस्थ, पंच कमिटीचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी बांधवांशी संवाद साधत खासदार डॉ. कल्याणराव काळे व आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पा. पालोदकर, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, संजय डमाळे, शेख सलीम हुसेन, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, विशाल जाधव, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, आशिष कटारिया यांच्यासह पंच कमिटीचे अध्यक्ष अबादास सपकाळ, उपाध्यक्ष प्रभाकर दौड, कृष्णा बावस्कर, एकनाथ सपकाळ, देविदास सपकाळ, मारुती गोरे, प्रकाश साखळे, संजय फरकाडे, आत्माराम फरकाडे, रामदास सपकाळ, गजानन बावस्कर, विष्णू बावस्कर, सारोळ्याचे सरपंच मोहन गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, गजानन दौड, बाळा बावस्कर, कृष्णा एकनाथ फरकाडे, नारायण सपकाळ, एकनाथ सपकाळ, ज्ञानेश्वर सपकाळ, विष्णू पेलवान, जितेंद्र आरक, भगवान सपकाळ, गजानन गोराडे, लक्ष्मण सपकाळ, गजानन सपकाळ, कैलास वराडे तसेच पंच कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.